नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण अगदी मस्त गावरान पद्धतीने हिरव्या वाटाण्याचा अगदी मस्त झणझणीत असा खरडा पाहतोय। तो हा जो खरडा आहे हा आपण खलबत्त्यात कुटून बनवतोय, तर त्यामुळे त्याची जी चव आहे ती आणखीनच जास्त वाढणार आहे। खूप मस्त लागतो चवीला। चला मग सुरुवात करूयात। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे। या कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला ताजा हिरवा वाटाणा टाकायचा आहे। तर इथं मी हा पाव किलो घेतलेला आहे, म्हणजे सोलल्यानंतरनं या वाटाण्याचं वजन पाव किलो झालेलं आहे। आता इथं तुम्ही फ्रोझन मटार या ठिकाणी वापरू शकत नाही, कारण फ्रोझन वाटाणा हा थोडा मऊ असतो किंवा तो थोडा आधीच शिजवलेला असतो, त्यामुळे तो शक्यतो इथे वापरू नका। ताजा मटारच वापरा। आता तो आपल्याला छान रंग हलकासा बदलेपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। तर गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला छान असा हा जो वाटाणा आहे किंवा मटार आहे तो छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी त्याचा रंग जो आहे तो बदललेला आहे। आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे। तर छान झणझणीत असा खरडा करतोय, त्यासाठी इथे मी छोट्या आकाराची जी अगदी तिखट असते हिरवी मिरची, ती मी 6 ते 7 इथे हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि त्यानंतरनं 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि यात 1 इंच आलं टाकायचं आहे। आणि आता आपल्याला हे पदार्थ पुन्हा एकदा छान असे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे हिरव्या मिरचीला पण छान असा त्याचाही रंग थोडासा बदलेपर्यंत, थोडासा डाग पडेपर्यंत आणि लसूणही त्याचाही रंग बदलेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। तरच या खरड्यात त्याची चव उतरते आणि मस्त अप्रतिम लागतो हा खरडा। आता इथं 1 चमचा सगळ्यात शेवटी जिरं टाकायचं आहे आणि जिरं टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ याला भाजायचं नाही आहे, कारण जिरं हे काळं पडू शकतं किंवा जास्त भाजलं गेल्यामुळे त्याचा जी चव आहे ती बदलू शकते, कडवट चव त्यात उतरू शकते। त्यामुळे आपल्याला अगदी अर्धा मिनिट भाजायचं जिरं टाकल्यानंतर। आता हे तयार झालेलं आहे। आता आपण थोडंसं थंड करायचं आहे, अगदी थोडंसं हलकं थंड झाल्यानंतर इथे मी खलबत्ता घेतलेला आहे। खलबत्त्यामध्ये आता आपल्याला हा जो वाटाण्याचं मिश्रण आहे हे आता आपल्याला यात कुटून घ्यायचं आहे। आता खलबत्त्यातच शक्यतो मी सांगेन की खलबत्त्यातच कुटा, कारण जर मिक्सरमध्ये तुम्ही कुटत असाल किंवा मिक्सरमध्ये बारीक करत असाल तर ती चव त्या मिक्सरच्या खरड्यामध्ये येणार नाही। पण आता जर नसेलच खलबत्ता तुमच्याकडे तर तुम्ही मिक्सरमधनं देखील याला ओबडधोबड किंवा अगदी पल्स मोडवर फिरवून त्याला छान असं वाटून घेऊ शकता। आता इथं मी अगदी मस्त हा जो खरडा आहे यात ठेचून घेतलेला आहे। तर मीठ टाकायचं राहिलं होतं, तर एकाच वेळेस खलबत्ता छोटा असल्यामुळे एकाच वेळेस तो वाटला जात नाही आहे, त्यामुळे मी 2 बॅचमध्ये याला छान असं फिरवून कुटून घेते। तर इथे पहिली बॅच माझी झालेली आहे। आता दुसऱ्या वेळेस मी अगदी आठवणीने यात मीठ टाकीन। तर काढून घेऊयात आपण एका प्लेटमध्ये आणि आता यातच आपल्याला जे उरलेलं मिश्रण आहे ते टाकायचं आहे आणि यात मग मी चवीनुसार मीठ टाकून अगदी छान हे पुन्हा असं वाटून घेणार आहे किंवा ठेचून घेणार आहे किंवा कुटून घेणार आहे। आता जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही हे छान असं वाटून घेऊ शकता, त्यातही छान चव येते। त्यात अगदीच बारीक होईल, शक्यतो खलबत्त्यामध्ये नक्की या पद्धतीने कुटून घ्या छान असं। इथे आपला अगदी मस्त चमचमीत आणि झणझणीत असा हिरव्या वाटाण्याचा खरडा तयार झालेला आहे। वरण भातासोबत, आमटी भातासोबत, भाकरीसोबत अप्रतिम लागतो। नक्की या पद्धतीने एकदा हा खरडा बनवून बघा।